अंगणवाडी सेविका सकाळी लवकर उठा, झाडू मारा, भांडे घासा, स्वयंपाक करा, कपडे धुवा ही सगळी घरची कामे आटपल्यानंतर मग सरकारची कामे करा. त्यांना पगारसुद्धा कमी, 7,000 ते 8,000. काय होते आजकाल 7 किंवा 8,000त? तरी पण त्या बिचाऱ्या अंगणवाडी सेविका महिला संसार चालवण्यासाठी ही ड्युटी करतात. ह्या महिलाच असतात, 2 महिला किंवा 4 महिला असतात. या महिलावर काही वासनांध, बिना लग्नाचे आणि काही लग्न झालेले माणसं वेगळ्याच नजरेने बघतात. आजची ही घटना खूप भयानक आहे. संपूर्ण गाव दंग झालं होतं जेव्हा ही घटना घडली होती. गाव कोणतं दंग होते? ज्या गावामध्ये अशी घटना घडते ते गाव. आपलं काय नाही, आपण थोडे अंतरावर आहोत म्हणून आपणाला क्षणभरच दुःख होते. म्हणतात ना, ज्याची जळती त्यालाच कळती. ही घटना आहे 23 सप्टेंबर 2024ची. वार होता गुरुवार. नगर जिल्ह्यातील चिंचोडी पाटील गावात साधारण सकाळ झाली होती. या गावापासून थोड्या अंतरावर मारुतीवाडी येथे एक अंगणवाडी होती. अंगणवाडीमध्ये लहान मुलासाठी जेवण तयार केलं जात होतं. याच अंगणवाडीमध्ये उमा महेश पवार ही 32 वर्षे वयाची महिला अंगणवाडी सेविका म्हणून काम करायची. उमा गावामध्ये शांत आणि आदराने ओळखली जाणारी महिला होती. त्याच दिवशी उमा सकाळी अंगणवाडीत गेली होती. ती आपल्या कामात मग्न होती, पण तिला माहीत नव्हतं की तिच्या आयुष्यातील तो शेवटचा दिवस असेल. संध्याकाळ झाली होती, पण उमा पवार ही अंगणवाडी सेविका अजून घरी आली नव्हती. तिचा 38 वर्षीय नवरा महेश पवार हा चिंतेत पडला होता. सुरुवातीला त्याला वाटलं की उमा काही कामात अडकली असेल, पण संध्याकाळचे 5 वाजले होते तरीही उमा अजून घरी आली नव्हती. महेशने गावात चौकशी केली, पण कुणालाच तिची माहिती नव्हती. आता महेश पवार आणि गावकरी मिळून उमा पवारचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. प्रत्येक गलीबोळीमध्ये जाऊन ते उमा पवारचा शोध घेऊ लागले, पण तिचा शोध काही लागत नव्हता. गावात अंगणवाडीत जाऊन पाहिले असता अंगणवाडीला बाहेरून कुलूप लावलेले होते. ग्रामस्थांच्या मदतीने ते कुलूप तोडण्यात आले. आतमध्ये उमाचे कपडे आणि काही केस पडलेले होते आणि कोपऱ्यामध्ये काही रक्त सांडलेले आढळून आले. गावकरी आणि तिच्या नवऱ्याने आसपास शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा अंगणवाडीपासूनच थोड्या अंतरावर असलेल्या एका ओढ्याच्या शेजारी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उमाचा मृतदेह दिसून आला. तो मृतदेह विचित्र अवस्थेत आढळला होता. त्या मृतदेहाला पाहून तिथे असलेल्या सर्वांच्याच अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला होता. त्यानंतर लगेच पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहिलं तर उमा पवार या अंगणवाडी सेविकेचा मृतदेह हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तिच्या शरीरावर काही जखमा झाल्या होत्या आणि अंगणवाडीत सुद्धा रक्ताचे काही डाग पडलेले होते. या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेलं होतं. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. प्रथम त्यांनी उमाच्या कुटुंबियांना विचारलं. त्यांना कळलं की तिचा नवरा महेश पवार हा उमावर खूप जास्त प्रेम करत होता आणि त्यांचा वैवाहिक जीवनात कुठलाही वादविवाद नव्हता. नंतर पोलिसांनी गावकऱ्याकडे चौकशी केली, पण त्यांना काही त्यामध्ये विशेष माहिती मिळाली नाही. पोलिसांनी आता उमा पवारच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स चेक केले, तेव्हा त्यांना एक धक्कादायक माहिती समजली. उमाने शेवटचा कॉल 27 वय वर्ष असलेल्या सुभाष बंडू परदे याला केला होता. सुभाष हा प्रॉपर राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे या गावचा होता, परंतु सध्या नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील या गावामध्ये राहायला आला होता. त्याची मुलगी देखील अंगणवाडीमध्ये शिकायला होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. सुभाषने दिलेल्या उत्तरामध्ये पोलिसांना सुभाषवर अधिकच संशय वाटत होता. मात्र सुभाषने आपला या घटनेशी काहीही संबंध नाही असं पोलिसांना सांगितलं. पोलिसांच्या तपासात असं लक्षात आलं की सुभाष हा 24 तारखेला अंगणवाडीत गेला. त्याला अंगणवाडी सेविकेचा फोन आला होता. मुलीचा पोषण आहार अंगणवाडीतून घेऊन जा असा निरोप आला होता. त्यानुसार तो पोषण आहार आणण्यासाठी अंगणवाडीमध्ये गेला होता. अंगणवाडीत जाणाऱ्या मुलीला मिळणारा पोषण आहार आणण्यासाठी गेलेल्या सुभाषची अंगणवाडी सेविकेला एकटं पाहून नियत फिरली. यावेळी अंगणवाडीमध्ये उमा फक्त एकटीच होती. सुभाषने या संधीचा फायदा घेतला आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. अंगणवाडीमध्ये कोणीही नसल्यामुळे सुभाषने मनसोक्त तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारामुळे उमाने सुभाषला विरोध करण्यास सुरुवात केली. या विरोधामुळेच त्या दोघांमध्ये झटपट झाली आणि सुभाषने उमाचे डोके भिंतीवर आपटले. डोके आपटल्यामुळे उमा गंभीर जखमी झाली होती. या जखमेमुळेच रक्तस्राव झाला आणि उमाचा जागीच मृत्यू झाला. सुभाषने काम आटपल्यानंतर त्याच्या मनात आता भीती निर्माण झाली होती की गावात कुणाला काही माहीत झाले तर त्याची बदनामी होईल. म्हणून त्याने घटनास्थळाला वेगळं स्वरूप देण्याचा निर्णय घेतला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नसुद्धा केला. त्यानंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह अंगणवाडीच्या शेजारील असलेल्या ओढ्यामध्ये फेकून दिला. वासनांद सुभाषला पोलिसांनी पकडले आणि आता सुभाष कारावासाची शिक्षा भोगत आहे. मित्रांनो, मी अजून काही क्राईम स्टोऱ्या बनवलेल्या आहेत, तुम्ही चॅनलवर जाऊन त्या चेक करू शकता.
अशाच नवीन नवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.